कामावरून आलो माहिती आहे का? कामावरून आल्याबरोबर इकडे काय झालं, काय कारनामे केले आणि याच्यापेक्षा जोराने याव. आपण जसं नाव घेतलं पाऊस पाहिजे तसंच पाऊस चालू झाला आज. नमस्कार मित्रांनो, तर सर्वांना गुड मॉर्निंग. स्वागत आहे सर्वांचं आमच्या युट्यूब चॅनलमध्ये. आणि इकडे मनूचं बघू. गुड मॉर्निंग. नमस्कार. मनू तू काय घातलं आज? छोट्या बांगड्या घातलेल्या आहे मस्तपैकी. पण कशा आहे बांगडे? डिझाईनच्या बांगड्या आहे. कोण आणलेल्या यात्रेतून? काका आणले. युगू काका ना? हो का? इकडे बघ. तू आज स्कूल मध्ये जाते ना? कोणत्या स्कूल मध्ये? शोभनाताई कारंजा मध्ये आहे. तर मनू आणि देव दोघे जण सोबत जातात आहे ना? देव सोबत जाते का पप्पा सोबत जायचं? पप्पा सोबत जायचं म्हणते. तुला आवडतं स्कूल मध्ये जायला? आणि पहिल्या दिवशी खूप सारे लढत होते, आता तयार झाली मस्तपैकी. आता मस्त आवड झाली तिला. छान छान शिकवते ना स्कूल मध्ये. आणखी खाऊ पण देते छान छान. त्या दिवशी चॉकलेट वाटले होते. हो का? आणखी आणखी आंबाचा चॉकलेट, कच्चा मँगो, आम चॉकलेट, काय काय तर वेगळं. आणि असं आज बरंच उशीर होत आहे, खूप घाई पण आहे. आई पण इकडं. नमस्कार. नमस्कार. लाईट लावलं नाही बाहेरचा? चहा नाश्ता चालू आहे. झाला का? चालू ना. आता भाजी पोळी बनवायची. टिफिन काय करता? टिफिन मध्ये भाजी? मुंगाचे सोले. अच्छा, सोले चालू झालेले आहे. बरेच दिवसात चालू झालेले म्हणा. कालच आणले ते आठवडे बाजारातून. चहा नाश्त्याचा सकाळचा बरेटवट चालू आहे. आई आज आहे का शेतामध्ये बाया? आहेत ना. दोन दिवस राहू. एक दोन दिवसामध्ये होऊन जाईल. शेताचे काम आहे बरेचसे, ते पण चालू आहे. सोले भाजी काय केलेले का? पेस्ट तयार केली ना. मिक्सर मधून काढला? हो. मिक्सर मधले खूप बारीक लागतात. पाट्यावर वाटलेले वेगळे असतात. आता नाही वाटत कुणी पाट्या. असं आहे. पण तू वाटलं असतं पाट्यावर? मिक्सर नसतात. मिक्सर नसतात. याच्या आधी वाटले नाही का? नाही. कधीच नाही वाटलंय. आईनं नेहमी वाटलेले पाट्यावर. आता काहीच नाही पाट्या. आता मिक्सर आलं, चलन. तर इकडे आजी पण आलेली आहे आपल्या व्हिडिओमध्ये. आणि आजी तुम्ही पाहिलं असेल आपल्या व्हिडिओमध्ये पाल्याला यायच्या आधी कधी बघितलेला आहे? आईचा पायाचा जेव्हा सगून वगैरे बघितला होता ना, तर तेव्हा आजीन पाहिला. आणि बरंचसं त्या पाय वगैरे कमी झाले बरंच वेळा. आजी नमस्कार करा इकडे. नमस्कार हात जोडून. हा, दुसरी केसर आजी. सेम केसर आजीची ओळख आहे की नाही? काय म्हणतात दोघी? बापाची माय होय. बापाची माय. हो ना. काकाची आई. आजी सेम आहे. आणि बऱ्याच वेळा व्हिडिओ मध्ये ओळख झालेली आहे, पाहिलेला आहे. आणि आपलं तुला तर आता बरेच जण पाहतात, लय जण पाहतात, तेव्हा कमेंट पण येतात आणि फोन पण येते आजीला, असं म्हणणं आहे. आणि आजी खरं तर एवढं वय झालं पण तरी आता तुंगा चालवते. म्हणजे बरेचसे जे बाया वगैरे आहे त्यांना काम वगैरे आणते आणि त्याला व्यवस्थित काढणं, हे करणं सर्व करते. हां, वयाच्या मनाने खूप करते. आणि जवळपास अन्नाचं वय तर 100 झालेलं आहे. आपल्या व्हिडिओमध्ये आलेलं तसे आबाजी पण. मग हो, पहिला काळच तसं आहे. हो, देऊन टाकू, काय प्रॉब्लेम. झालं का?
झाली पण का सुलीच भाजी एवढ्या फास्ट? कॅलेंडर पाहणं चालू आहे. काय बघणं चालू आहे कॅलेंडर मध्ये? वाहन कशाचं आहे, नक्षत्र, आणखी महालक्ष्मी कधी बसतात, पाऊस नाही राहिला. पावसाला 15 ते 20 दिवस उरले हो आणि निन्न पण झालं, पण आता पावसाचं जे आहे आणखी पण आलेलं नाहीये. नाही ना. समजत नाही पावसाचं काय आहे कसं. सोयाबीन वाहून चाललं. पूर्ण जे आहे सोयाबीन वगैरे वाहून चाललेलं आहे. लय वाहून चाललं. पाऊस पाहिजे होता, आज तरी आभाळ आलतं. हो ना बाई, पाऊसच नाही राहिला. आणखी काय पाहायचं? 22 आहे का 21? कॅलेंडर मध्ये काय पाहणं चालू? 22 आहे आजची? आजची 21 तारीख एकादशी. एकादश आहे आणि आता श्रावण महिना पण लागणार आहे. वाण मोराचं लागलं. 19 श्रावण महिना लागते 23 तारीख. श्रावण महिन्याचं तयारी चालू आहे इकडे आतापासून. 25 पासून लागते तसं. श्रावण श्रावण महिन्याची तयारी चालू आहे सर्व. सोमवार पडते ना मग. सोमवार पडतात. 28 तारीख. नियोजन लावणं चालू आहे, कधी काय आहे काही नाही. खरंच आता नियोजन लावायलाच पाहिजे. नागपंचमी 29. हो, पण हे सर्व नियोजन चालू आहे, पण वेळेवरचं नियोजन कसं? कसं? आज मी कामावरून आलो, माहिती आहे का? कामावरून आल्याबरोबर इकडे काय झालं, काय कारनामे केले, काय केलं? काय केलं असेल? काय केलं? चहामध्ये साखरच नाही टाकली. काय केलं? साखरच नाही टाकली चहामध्ये. आणि चहा पेला तर एवढा कडू जर लागला, तेही पत्ती शिल्लक. का बरं? मग आता एका दिवशी नाही लक्ष राहत. साखर काऊन टाकलेलं आहे? गोष्टी चालू आहेत त्यांच्या. चहा करायचं लक्ष राहत नाही, हे किती डेंजर. गोष्टी करायला इकडच्या तिकडच्या गोष्टी. का नुसतं फोन चालू होता म्हणून काही विषय चुकला, तुझं साखर टाकायची विसरली. साखरच नाही टाकली. मला तर वाटते त्या टायमाला फोन आला होता, कोणाचा तरी असणार. आपला व्हिडिओ जर पाहत असेल तर नक्की समजलं असेल त्याला की कोणाचा फोन आला. तर आईचा आला असेल तिच्या. नाही आई. तर फोन उचलायला गेले आणि मनात जे आहे चहाचा साखर विसरून गेली टाकायचं. किती डेंजर. असं कसं लक्षण राहते का ते? हा, सर्व मोबाईलचे परिणाम असतील. नाही हो, आज मोबाईल थोडं पाहिलं. नाही. मी पाहिलं, शिवपुराण पाहिलं मी आज. सोमवार होता ना. शिवपुरा रोजच राहते का? नाही, आजपासून लागतं. आजपासून लागलं का? आणि आता ते श्रावण महिन्यातलं लाईव्ह राहणार आहे. हा, 23 तारखेला पूजा आहे ना ऑनलाईन. आपल्याला चालत नाही पण ती दिला हो, ते डिलिव्हरी आपल्याला नाही चालत ना. कोणतरी जन्माला. चला आता जून. हो. जेवायला काय काय केलं? आईला भगत केली ना. भगर पण केली आणि उसळ पण केली. उसळ सकाळी झाली ना, सकाळी उसळ केली, आता मग भगर केली. आणि इकडे काय केलं? आपल्याला काय केलं? आपल्याला खिचडी. खिचडी. आईला उपास असला की खिचडीच असते, दुसरं काहीच नाही इकडं. आणि पहिलं तर मला वाटते का स्वयंपाक करायचं का टाळाटाळ होती का अजून? नाही होतच काही नाही. मग आज सर्व साहित्य होतं, म्हटलं फोडणीची खिचडीच करायची. म्हणजे वटाणे बेत झाला फोडणीच्या खिचडीवर. खिचडी खिचडीच का खिचडी? खिचडी. खिचडी असं आहे. आणखी व्हेज पुलाव पण म्हणतात त्याला. हा, वेगवेगळं असते, आता वेगवेगळं आहे. व्हेज पुलाव बनवण्याची आणि मस्त केली भगर वगैरे. आईने केली तो केली. मुश्किल. आईसाठी उपवासाला भगर. ऍक्च्युली आई मंदिरात गेलेली होती. आई इकडे. आई ना आज मंदिरात फराळाचं वाटप केलंय. हो का? म्हणजे मंदिरामध्ये आज सर्व उपासाचं जे आहे फराळ चिवडा वाटप केला. आणि आज काय विशेष? आज एकादशी होती ना. एकादशी होती का? नाही, ज्योती पूजन आहे म्हणलं. 25 तारीख. तर असं असते, मला वाटते गाव मिळून गावातले जेवढे असतात भजन वगैरे करायला येतात तर सर्वजण चिवडा काही वेळ फराळ. हा कोण ना कोणी आणते. त्याच प्रकारचा आज आईनं पण चिवडा नेला चिवडा वगैरे घेतला होता फराळची. सर्वाला, फराळ चिवडा. हो. आणि आजचं बरंचसं घडलेलं आहे. आणखी आजच्या व्हिडिओमध्ये ते आणखी कोण आलं होतं आपल्या घरी? ते आशा बघ. त्या म्हणत होते आई जायचं म्हणून. कारण कसं करा जातं का मग? काय हरकत नाही. सोबत असलं तर
झालं काय हरकत नाही, जाऊन यायचं. आईला इथे झाला पण बाया सांगितलेल्या नाही. हो, शेताचे काम चालू आईचं, पण आई जर सोबत आली तर काही प्रॉब्लेम नाही. मजूर सोडून जाईल आता. पण ठीक आहे, गेली तरी काय हरकत नाही. जाजून ना हम्म, वैष्णवी तू काय चालले चालते. आणि बघा कॅलेंडरचे किती हाल झाले बापा. आणखी फ्रीजचे माहिती पडले. पाऊस चालू झाला. आज व्हिडिओ मध्ये आज नाव घेतला पण पाऊस नाही आहे, आणि आजच्याच व्हिडिओ मध्ये पाऊस चालू झालेला आहे. जोरात पाहिजे, जोरात 20 तारखेच्या पुढे पाऊस येतच नंतर. तेवढा जोराने पाऊस पाहिजेच म्हणा, आणि याच्यापेक्षा जोराने याव. हो का, आपण जसं नाव घेतलं पाऊस पाहिजे तसंच पाऊस चालू झाला आज. पाऊस पाहिजे ना. जसं आपलं शेत पेरलं होतं आणि आपण घरी आलो होतो तेव्हा पाऊस चालू झाला, तसंच आज झालेलं आहे. आत्ताच आपण व्हिडिओमध्ये नाव घेतलं होतं की पाऊस चालू व्हायला पाहिजे, पाऊस लवकर यायला पाहिजे, हो ना. आणि बाहेर तसंच झालं, पाऊस चालू झालेला आहे. हो, आवाज पण येत असेल पावसाचा. पाऊस पाहिजेच होता ना मग. असं आहे आजचा. आणि आज माझा दिवस पण खूप बिझी गेला कामामध्ये, खूप सारं. कसं काय? हो, खूप सारे काम होते ना आज, त्याच्यामुळे आजचा जे आहे व्हिडिओ वगैरे प्रॉपर कंटेंट वगैरे नसेल आला तर ठीक आहे. आजचा व्हिडिओ मी नॉर्मलमध्येच घेतलेला आहे. पण असे व्हिडिओ जर आवडत असेल ते पण सांगा, जेणेकरून घेऊन येऊ आम्ही. कसा प्रत्येक बाहेरनं जो आहे कंटेंट एक ठरलेलाच कंटेंट येईल, किंवा मग तुम्हाला आवडेल असाच कंटेंट काही नसतो. कधी कधी साधा पण कंटेंट असतो, आणि होता लोक तर असंच दाखवणार आहे डेलीमध्ये काय होते काय नाही. तरी एकदा पुन्हा कमेंटमध्ये सांगा की बा तुम्हाला आवडेल का असे व्हिडिओ, सकाळचा शूट आणि संध्याकाळचा शूट, जेणेकरून आपण व्हिडिओ कंटिन्यू आणू, आहे ना. हो. चला, एक चांगलं काम झालं, पाऊस चालू झाला. पाऊस लागत होता. हां, देवाची कृपा चांगली झाली, लगेच पाऊस आला. हो, तर चला भेटूया. पावसाचा आवाज येत असेल. किती वाट पाहू लोक पावसाची. हो, आणि आमच्याकडे खरंच पाऊस नाही आहे. 15 ते 20 दिवस झालेला आहे. अक्षरशः निंद वगैरे झाले, पण पीक वगैरे सुकत होते. चोपले होते ना. हो, तर चला, पाऊस येत आहे आणि आवाज खूप येत आहे पावसाचा पण. तर करूया आपण व्हिडिओ एंड. तोपर्यंत बाय बाय.